सांगली शहरातील आपटा पोलीस चौकीजवळ शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून दोघा मित्रांनी एका मित्राचा एडक्याने चेहऱ्यावर वार करत निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। सदर खुनाची घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास आपटा पोलीस चौकीसमोरील जमील कुर्णे यांच्या घोड्याच्या तबेल्यात घडली। आमिर रावसाहेब कन्नुरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून अवघ्या काही तासात संशयित दोघांना अटक केली आहे। मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी, निशांत भीमसेन दासूद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मृत आमिर कन्नुरे हा शहरातील हनुमान नगर येथील असून गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कुर्णे यांच्या तबेल्यात झोपायला असायचा। संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते। आमिर आणि संशयित मलिक, निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते, तेव्हा आमिर याने त्यांना अश्लील शिवीगाळ केली होती, त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता। रात्री 11च्या सुमारास आमिर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला, तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा काही वेळानंतर झोपण्यापूर्वी लघुशंकेसाठी बाहेर आला। दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघे जण आमिरचा काठा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते। नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचं पाहून दोघे जण आतमध्ये आले। त्यांनी आत आल्यानंतर आमिरच्या तोंडावर, नाकावर, डोक्यावर आणि हनुवटीवर 7 वार झाल्यानंतर ते बाहेर पडले। तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परत आला। त्याला दोघे जण पळून जाताना दिसले। त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला। नितीन पळत तबेल्यात आला तेव्हा आमिरवर हल्ला झाल्याचं दिसून आलं। त्याने तात्काळ कुर्णे यांना कळवलं। जखमी आमिर याला तात्काळ सिव्हिलमध्ये हलवलं, परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच तो मृत झाला।